सर ॲक्च्युली मी डॉक्टर संजय चंद्रकांत मोरे, मी समता नागरी पतसंस्था कोपरगाव यांनी मला एकतर मी त्यांचा थकबाकीदार नाही, त्यांचा कर्जदार नाही. कारण असं आहे की समता पतसंस्थेकडे त्यांच्या नातेवाईकाची जमीन करोड रुपयासाठी तारण होती. त्याच्यासाठी माझा काही संबंध नव्हता. पतसंस्थेचे समता पत चेअरमन काका कोयटे एका उद्योजका थ्रू माझ्याकडे आले आणि मला म्हणले आम्ही अडचणीत आहोत, ही जमीन तुम्ही घ्या. त्यांनी एक जमीन खरेदी करून, पतसंस्थेने खरेदी करून मला जमीन दिली छत्रपती संभाजीनगरची. आणि ती जमीन खरेदी करून दिल्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी 4 कोटी रुपये कर्ज मला दिलं, दाखवलं, दिलं नाही. आणि ते 4 कोटी रुपये कर्ज परस्पर त्यांनी त्यांच्या पूर्वीचे थकीत कर्जदार नातेवाईक आहेत त्यांच्या खात्यात वर्ग केलं. आणि जी जमीन त्यांनी मला विकली, आजही ती जमीन त्यांच्या पूर्वीच्याच नातेवाईकाच्या नावावर आहे. आणि ती जमीन वर्ग 2ची जमीन आहे. म्हणजे एकीकडे वर्ग 2ची जमीन माझ्या नावावर होत नाही आहे, दुसरीकडे मला दाखवलेलं 4 कोटी कर्ज हे पूर्वीच्या थकबाकीदारात गेलं. मग मला मिळालं काय? म्हणजे मला कर्जही नाही, मला पतसंस्थेने विकली जमीन माझ्या नावावर नाही, आणि 4 कोटीचा बोजा माझ्या नावावरती टाकला. शिवाय 2 वर्ष मी त्यांच्याशी वाद करतोय की तुम्ही जमीन मला द्या, ती जमीन वर्ग 2ची वर्ग 1 निमाकुलन करू जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून, आणि मग तुम्ही 4 कोटीचं कर्ज मला मागा. 2 वर्षानंतर 31/3/18ला त्यांनी पुन्हा 1 कोटी कर्ज परस्पर 25/3/18 रोजी माझे छोटे बंधुराज वाई सातारा जिल्ह्यात वारले, शांत झाले. आणि 31/3/18ला पुन्हा 1 कोटी, ज्याला ऑडिट रिपोर्ट माझ्याकडे आहे, गव्हर्नमेंटचा लेखापाल अहवाल आहे, त्यात स्पष्ट म्हणले की यांचा वाद चालू असताना 1 कोटी रुपये जे वाढवले ते त्यांनी कसे काय वाढवले, त्यासाठी पतसंस्थेचा त्यासाठी तारण नाही. आज आपण 5 लाख रुपये कोणाला कर्ज द्यायचं म्हटलं तर काहीतरी तारण मागतो, गॅरंटेड घेतो. यांनी परस्पर 1 कोटी 31/3, म्हणजे मी एक तक्रार त्यांच्या करतोय, अनेक ठिकाणी तक्रारी करतोय, ते काही करत नाही आहेत. तिसरी गोष्ट, आज माझ्या 100 कोटीच्या सातारा जिल्ह्यात अतिशय निरंतर प्रॉपर्टी, सातारा जिल्हा शहरामध्ये 100 कोटीच्या माझ्या प्रॉपर्टीवर त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे मी अपील केलेलं आहे. तलाठी साहेबांना हाताशी धरून या जमिनी आमच्याकडे तारण आहे असा खोटा अर्ज सातारा जिल्ह्यामध्ये देऊन तलाठी साहेबांना हाताशी धरून माझ्या सातारच्या 100 कोटीच्या प्रॉपर्टीवर 11 एकर शहरातल्या प्रॉपर्टी त्यांनी बोजा टाकला आणि मला अडचणी आणल्या. म्हणजे माझा 100 कोटीहून अधिक मोठा घोटाळा समता नागरी पतसंस्था करू इच्छित आहे. आणि आजही मी आपल्याला सांगतो, काय परवा त्यांनी जी पत्रकार घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं, छाती काढून सांगितलं की आज आमच्या पाठीमागे अजितदादा पवार आहेत. मी अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो की आपण असल्या भानगडीत पडू नका, आमचे कागदपत्र तपासा, आम्हाला संधी द्या. आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण या पतसंस्थेची ईडीची चौकशी करा, अन्यथा यामध्ये असणारे ठेवीदार सगळे रडतील, अडचणीत येतील. माझ्यासारखा एक उद्योजक, मी शिवछत्रपती पुरस्कार आहे, खेळावर मी सातत्याने 35 वर्ष काम करतो, 180 देश फिरलो. मी बॉडी बिल्डिंग या खेळासाठी पूर्ण देशामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवलेल्या आहेत. आणि परवा काका कोयटेंची पत्रकार परिषदेने चिरंजीवने घेतली, सगळे आरोप कमरेखालचे करतायत, वैयक्तिक आरोप करतायत, पण माझ्या कर्जाची त्यांनी काय फसवणूक केली याबद्दल ते कुठे वाच्यता करत नाहीत. त्यामुळे मी पुन्हा एकदा कोपरगावच्या जनतेला सांगतो, ह्या समता नागरी पतसंस्था असणाऱ्या जे ठेवीदार आहेत, गोरगरिबांचे ठेवीदार आहेत, ते वाचवा. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा एकदा विनंती करतो. आणि माझी जी झालेली फसवणूक आहे, या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा आणि ईडीची चौकशी लावावी. कलम 88 खालीची पूर्ण चौकशी पतसंस्थेची करावी. माझ्यासारख्या उद्योगाला शेती नाही आणि एकीकडे कर्ज नाही, मग माझी कसली वसुली, मी कसला कर्जदार थकीत. तुम्ही जी जागा तुम्हाला त्यांनी विकली होती त्याचे काही खरेदी व्यवहार झालेला असेल ना? खरेदी खत व्यवहार पतसंस्थेने मला करून दिला. 30/9/2016 रोजी पैठण दुय्यम निबंधकमध्ये मला जमीन विकली. विकल्यानंतर ती जमीनचं खरेदी खत घेऊन आमची व्यक्ती ज्यावेळेला तलाठी साहेबांकडे गेली तर तलाठी साहेबांनी सांगितले वर्ग 2ची जमीन आहे, त्यामुळे तुमचं नाव या ठिकाणी चढणार नाही, तुम्ही ते निमाकुलन करून जिल्हाधिकाऱ्यांकडून आणा, मग आम्ही ह्याच्यावरती तुमचं नाव चढून तदनंतर तुमचं 4 कोटीचा बोजा चढू. आजही ती जमीन पूर्वीचे थकबाकीदार जे आहेत पतसंस्थेचे, जे पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांचे ते नातेवाईक आहेत, त्यांची जमीन वर्ग 2ची यांनी तारणच कशी ठेवली, पहिला माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की त्या पतसंस्थेचे जे गावंदे नावाचे जे वकील आहेत त्यांनी सर्च रिपोर्ट पण क्लिअर टायटल म्हणून दिले. असे जर का वकील जर का क्लिअर टायटल सर्टिफिकेट असतं, अशा वकिलांची सनद गेली पाहिजे. असे वकील, असे व्हॅल्युअर, असे खोटी कामं पतसंस्थेत करतात कशी? त्यामुळे माझी पुन्हा एकदा या पतसंस्थेचा मोठा भ्रष्टाचार आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. आणि मला कर्जही मिळालं नाही, शेती मिळाली नाही, त्यामुळे मी यांचा थकीत कर्जदार नाही. सर, याच्यामध्ये त्यांना काही राजकीय पाठबळ आहे, राजकीय पक्षाचे संबंध आहेत? हे जे काका कोयटे आहेत हे अत्यंत
राजकीय पूर्वीपासून आहे. त्यांनी अनेक राजकीय निवडणुका लढवलेल्या आहेत. परवा दिवशी माझ्या असं कानावर आलं, मी जेव्हा सगळे पत्रकार परिषद पाहिली त्यांनी समतामध्ये घेतली, त्या ठिकाणी पण राजकीय पदाधिकारी होते आणि स्वतः काका कोयटे त्यांचे चिरंजीव संदीप कोयटे म्हणले आमच्या पाठीमागे अजितदादा पवार आहेत, आम्हाला काही काळजी करायची भीती नाही. आणि संजय मोरेंच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांचा बेत पाहू म्हणजे दादागिरी करतायत, आमच्या जीवाशी खेळतायत, माझ्या जीविताला भीती आहे. मी असा अर्ज 1-2 वर्षापूर्वी गृहमंत्री साहेबांना दिलेला आहे, मुख्यमंत्री साहेबांना दिलेला आहे, सहकार आयुक्तांना दिलेला आहे आणि तो सुद्धा परवा सखोल चौकशी करण्यात यावी असा सहकार आयुक्त या पतसंस्थेची सहकार आयुक्तांनी सखोल चौकशी करावी असा आदेश 8 तारखेला सेंट्रल बिल्डिंगमधून निघालेला आहे. कोपरगावची निवडणूक चालू आहे असं कानावर आलं की नगराध्यक्ष पद. हो, मी आत्ता आलो, परवा पण मला कळलं आहे की कोपरगावमध्ये निवडणुकीला उभे आहेत ते नगराध्यक्ष. परंतु साहेब आमचा राजकीय बोलण्याचा अधिकार नाही आहे. त्यांनी राजकीय लढावं, त्यांनी राजकीय भविष्यात कुठलं पद घ्यावी, पण आमची जी फसवणूक झालेली आहे ही समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी केलेली आहे. आणि ते जर का त्या अशा राजकीय पक्षाचा आधार घेऊन आमच्यावर दबाव टाकत असतील तर हे गैर आहे. त्यांनी आमच्यासोबत आमच्या जीविताशी खेळणं, पाहू मोरेंच्याकडे बघून घेऊ, त्यांचा बेत करतो असं स्पष्ट पत्रकारांसमोर बोलत आहेत. त्यांचा बेत काढू आम्ही. आता बेत काढू म्हणजे काय करू? ही दमदाटीची भाषा. राजकीय जो काय सपोर्ट आहे तो राजकीय सपोर्ट मी अजितदादांना विनंती करतो, दादा आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, असा बेत करू आणि अशी दादागिरीची भाषा, एकीकडे वर्ग 2ची जमीन मला विकायची, त्याच जमीन मला कर्ज द्यायचं, पूर्वीच्या नातेवाईकाची वर्ग 2 जमीन तारण ठेवायची, त्यांना करोडो रुपयाचं कर्ज द्यायचं, मला दाखवलेलं कर्ज त्यांच्या खात्यात वळतं करायचं. तर असा नालायक माणूस आणि असे कमरेखालचे वार, आणि हेच काका कोयटे आमच्यावर कमरेखालचे वार करतायत, माझ्यावर कमरेखालची भाषा माझ्या कुटुंबावर करतायत. तर यांना ताबडतोब प्रतिबंधित करा असं मी या ठिकाणी अजितदादा पवार यांना आवाहन करतो. निवडणूक कोण लढते? ओमप्रकाश निवडणूक हे काका कोयटे स्वतः नगराध्यक्षपदाची निवडणूक लढत आहेत. हे स्वतःच्या पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार आहे, तर हे कोपरगाव नगरपालिकेमध्ये जाऊन काय करतील? किती मोठा भ्रष्टाचार करतील? आणि वय 75 झाले. यांनी तरुण उद्योजकांना आशीर्वाद दिले पाहिजेत. तर तरुण